निसङ्गत्वे निस्सङ्गत्वं निस्सङ्गत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलितत्वं निश्चलितत्वे जीवन्मुक्तिः सङ्गत्वे निस्सङ्गत्वं निस्सङ्गत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलितत्वं निश्चलितत्वे जीवन्मुक्तिः. नमस्कार सगळ्यांना. आता आपण श्लोक 9 ह्याच्याकडे वळूया. तर श्री दत्तजी, तुम्ही आम्हाला या 9व्या श्लोकाबद्दल सांगा. नमस्कार मंडळी. तर आपण सुरुवातीला शंकराचार्यांचं पवित्र स्मरण करूया. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंकरम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीराम. तर आपल्या मागच्या सेशनमध्ये आपण जीवनमुक्ती म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं. जीवनमुक्त होण्यासाठी कर्माचा आपण कसा वापर करू शकतो हे आपण पाहिलं होतं. आणि आपण पाहिलं होतं की जीवनमुक्ती ही जिवंत असतानाच प्राप्त होणारी मुक्ती आहे. वेदांतात, विशेषतः अद्वैत वेदांतामध्ये, जीवनमुक्त पुरुष म्हणजे जिवंत देहात राहून सुद्धा शरीर मनाच्या सीमा पलीकडे शुद्ध चैतन्य परमात्मा ब्रह्म ह्याच्याशी एकरूप राहतो म्हणून राहतो तो. आणि दैनंदिन जीवनामध्ये दुःख मर्यादा ह्याचा त्याला स्पर्श होत नाही. मानसिक दृष्ट्या तो मुक्त असतो. बुद्धी मध्ये तो काम करतो, शरीर मन बुद्धी याने तो काम करतो, पण तरी सुद्धा तो कर्मबंधनामध्ये अडकत नाही. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा ना कळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र हे आपण बघितलं. एकच मिनिट. जीवनमुक्ती आणि मोक्ष ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जीवनमुक्त हा मोक्षाचा प्रकार आहे जो जिवंत असताना अनुभवता येतो. मोक्ष हा एक जनरल वर्ड आहे. मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा जो प्राप्त होतो तर त्याला आपण मोक्ष म्हणू शकतो. पण मोक्ष हा जीवन असताना सदेह मुक्ती किंवा विदेह मुक्तीचे 2 प्रकार होतात. तर देह असताना जी मुक्ती अनुभवायला येते ती जीवनमुक्ती असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. म्हणजे मोक्ष ही फक्त मृत्यूनंतरची गोष्ट नाही, तर ती इथल्या जीवनात दुःखातून मुक्त होण्याची एक शक्यता आहे. ही जीवनमुक्तीची कल्पना आहे, आधारभूत कल्पना ती आहे. तर मग आपण असं बघूया की मग हे आपण तत्वज्ञान आहे ते कसं होतं, हाऊ डज इट हॅपन, त्याचा हाऊ डज इट इव्हॉल्व, राईट. तर तो हा श्लोक आहे. म्हणजे याचा मराठी शब्दार्थ असा येतो की सत्संगामधून निसंगता येते, निसंगामधून मोहनाश होतो, मोहनाशामधून निश्चल तत्व मिळतं, प्राप्त होतं, आणि या मनाच्या स्थिरतेतून निश्चल तत्वातून जीवनमुक्ती प्राप्त होते. म्हणजे हा एक श्लोक म्हणजे एक सोपान, मला वाटतं पायऱ्यांची शिडी आहे. म्हणजे आपल्याला पहिल्या पायरीपासून, सत्संगाच्या पायरीपासून आचार्य मोक्षाच्या शिखरापर्यंत घेऊन जातात. आणि हा तो श्लोक असा ते एक स्टेप बाय स्टेप सांगतात. तर मला जर तुम्ही विचारलं की या संपूर्ण भज गोविंद स्तोत्रामध्ये उपयुक्त व्यावहारिक श्लोक कोणता आहे, तर मी म्हणेन की हाच श्लोक आहे. कारण याचे मोक्षाचा पूर्ण मार्ग आहे आणि 4 चरणामध्ये सांगितलेला आहे, वर्थ मेमोरायझिंग. तर ते म्हणतात की सज्जनाच्या किंवा सत्याच्या संगतीमुळे, हा भावार्थ बघूया आपण, दुष्ट प्रवृत्ती, जगाची आसक्ती, अति आसक्ती, नश्वर गोष्टींची आसक्ती ही सुटते. आसक्ती सुटल्यामुळे मोहन अंधकार नष्ट होतो. निसंगत्वे निर्मोहत्व असं म्हणतात ते. आता निर्मोहत्वानंतर निश्चल तत्व येतं. म्हणजे मोह नष्ट झाल्यावरती मन स्थिर होतं, निश्चल होतं, आणि मग एकदा मन निश्चल झालं, स्थिर झालं की जीवनमुक्ती जवळच आहे, जिवंतपणीच मुक्ती प्राप्त होते. आचार्य कुठेही मरणाचा इकडे उल्लेख करत नाही. जीवनमुक्ती म्हणजे जिवंत असतानाच मिळालेली मुक्ती. ह्यांनी अगदी गणिताच्या सूत्रासाठी म्हणा, कॉज अँड इफेक्ट सारखं सांगितलेले आहे. त्यांना शृंखलाबद्ध साखळी अलंकार म्हणतात त्याच्यामध्ये. तर तसा तो सत्संगापासून सुरू करा आणि शेवटी मुक्तीला एंड करा. तर याचा थोडस आपण डीपर डाईव्ह करू, राईट. मागच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं होतं, काही प्रश्न सांगितले होते, राईट. तत्वचिंतन, कस्य त्वं कः कुत आयातः तत्वं चिंतय असं म्हणाले होते, राईट. चिंतन करा म्हणाले होते.
मग काही लोक म्हणतील आम्हाला चिंतन येत नाही, आम्हाला चिंतन शिकवा. मग मग तिकडून हा इकडे सत्संगाचा कॉन्टेक्स्ट सुरू होतो. म्हणजे तुम्ही अशा ठिकाणी जा, अशा लोकांशी भेटा की जेकडून तुम्हाला कळेल की चिंतन कसं करतात. म्हणजे सत्संग म्हणजे भजनी मंडळात जाऊन बसणे नव्हे, म्हणजे तो एक भाग झाला. पण सत्संग म्हणजे सत्याचा किंवा अल्टिमेट ट्रूथ याचा संग करणे. उत्तम विचार, तत्वज्ञानाचे ग्रंथ किंवा ज्ञानी व्यक्तींचा सहवास म्हणजे सत्संग. संतांचा सहवास तोची स्वर्गवास असं म्हणतात. म्हणजे इथून आपल्या बुद्धीला योग्य काय अयोग्य काय ह्यामधला भेद समजतो आणि प्रवासाला सुरुवात करतो आपण. तर आता आपण हे जे करतोय हे सत्संगच आहे ना. आपण म्हणजे चांगल्या विचारांचं आपण स्मरण करतोय. आणि मी पण एक गोष्टी एक 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 महत्वाची छोटीशी गोष्ट आपण क्लिअर करतो की हा आपण जो भजगोविंदाचा स्वाध्याय करतोय आणि हा पॉडकास्ट म्हणून देतोय, पण ह्याच्या मागे माझा तरी असा उद्देश असा नक्कीच नाहीये की काही आपण नेम आणि फेम वगैरे मिळवू. तू पण मला माहितीये की चांगल्या हेतूनेच हा सत्संग करतेस. त्यामुळे काहीतरी आपली प्रसिद्धी आर्थिक असं काहीतरी करणं वगैरे असं काही नाहीये. इकडे काय मी काही गुरु किंवा प्रवचनकार नाहीये. मी तुमच्यासारखाच एक प्रपंची सामान्य साधक आहे. आपण सर्व साधक साधिका आहोत, एका वाटेचे प्रवासी आहोत आणि केवळ आपला सत्संग एकत्रित सत्संग घडावा या निर्मळ हेतूने आपण हे करतोय. त्यामुळे हे पण एक सत्संगच आहे. म्हणजे प्रवचन ऐकणे हा सत्संग आहेच, पण ब्रॉडर त्याचा अर्थ असा होतो की सत्याशी सानिध्य. जिथे सत्संग म्हणजे संतांचा पवित्र ज्ञानी व्यक्तींचा सहवास. चांगली पुस्तकं पण सत्संग होऊ शकतो. लोककल्याण, समाज कल्याण ह्याच्यासाठी अनेक आपल्या संतांनी मोठी मोठी कार्य केली. राईट. शंकराचार्यांचं आपण बघतोय किती त्यांनी महान कार्य केले, मठ उभारले, आपण बघितलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद, स्वामी चिन्मयानंद, अशा विद्वान लोकांचे विचार उपदेश ज्या ठिकाणी एकमेकांना सांगितले जातात अशा ठिकाणी लोकांच्या एकत्र येण्यालाही सत्संग असं म्हणतात. तर नुसती ही संत सज्जन यांच्या शारीरिक संगीतामध्ये हे महत्व नाहीये, तर त्यांच्या शब्दामधून कृतीमधून सुद्धा शिकायला मिळतं. हे त्याचं महत्वाचं आहे. म्हणजे ते स्वतः कसे वागतात, त्यांनी लोकांना कसं तोंड दिलं, परिस्थितीला, वाईट परिस्थितीला कसं तोंड दिलं, बऱ्या वाईट प्रतिक्रिया त्यांना समाजातून मिळाल्या, त्यांना त्याच्यापासून ते मुक्त कसे राहिले हे आपण प्रत्यक्षात बघतो. सत्संगामध्ये ते ऐकतो. कर्मयोग आपण बोललो मागच्या वेळेला, तो पाहतो, शिकतो. म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला शिकायला मिळतं. देवाची प्रतिमा पण आपल्या डोक्यामध्ये असते ना, लोकांच्या डोक्यामध्ये वेगवेगळी देवाची प्रतिमा असते. तर मग सत्य काय, ती ही ऐकून बसलेली प्रतिमा असते. ती सत्संगामध्ये आपल्याला यथार्थ ज्ञान मिळतं, जे आपल्याला पुढे जायला मदत करतं. आध्यात्मिक मार्गामध्ये तत्वमीमांसा सत्य काय आहे हे कळतं आणि आपण पुढे जातो. त्यांनी दृढता येते मनामध्ये एक प्रकारे. आणि अशा प्रकारे मनाची अशांती, चढ उतार, नकारात्मक ज्या प्रवृत्ती असतात त्या मनामध्ये येतात, त्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळतं आणि त्यानुसार ही निसंगत्वाकडे आपली वाटचाल सुरू होते. बरोबर. तर उपनिषदामध्ये ना भगवंताला 3 नावं दिलेली आहेत. राईट. सच्चिदानंद असं म्हटलेलं आहे. प्रत्येक बऱ्याच उपनिषदामध्ये सच्चिदानंद म्हटलेलं आहे. सत, चित, आनंद. तर सत जो भाग आहे ना, सत म्हणजे ते कधीच बदलत नाही, शाश्वत आहे, नित्य आहे, त्याला सत म्हटलेलं आहे. हा सत्संग म्हणजे या अशा सत्याशी संग म्हणजे सुद्धा नुसता चांगल्या लोकांशी अर्थ संग तेवढाच मर्यादित नाही, तर शाश्वताशी जे जोडलेले लोक आहेत, म्हणजे संत म्हणा किंवा याच मार्गावरले साधक आणि साधिका आहेत, अशा शाश्वतांशी जोडलेल्या लोकांबरोबर राहणे, शाश्वत विषयांची चर्चा करणे, ब्रह्मचर्चा किंवा संतांचे उपदेश, त्यांच्या गोष्टी, त्यांच्या ग्रंथांचं वाचन, हा सुद्धा सत्संग आहे. मला माहिती आहे आपण सत्संग म्हणतो की आम्ही जातो देवळामध्ये वगैरे, पण आपला युजली सत्संग कसा असतो आपण थोडंसं मी बघतो माझं पण, की सकाळी उठल्यावरती आपण कुठे जातो, कोणत्या लोकांबरोबर राहतो. सकाळी उठल्या मोबाईल बघतात लोक इकडे, मोबाईलची संघ असतो. त्याच्यावरती उठले ईमेल बघतो आपण, ईमेल बघतो, व्हिडिओ बघतो, बातम्या असतात. त्याच्यामध्ये बातम्या बहुतांशी नकारात्मक असतात, काहीतरी चर्चा चाललेल्या असतात, फॅशनच्या असतात, बॉलिवूड असेल वगैरे सगळं हे ह्याचे ठीक आहे, थोडं एंटरटेनमेंट म्हणून ठीक आहे, पण किती संगत आपण त्याची करावी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपल्या संतांनी आपल्याला जो उपदेश दिलेला आहे हे सत्संगापासून ऐकून सुरुवात होते. तुलसीरामामध्ये एक त्यांनी खूप सुंदर एक ओळी आहे. तर ते म्हणतात की बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, सठ सुधरही सत्संगती पायी,
पारस परस कुघात सुहाई, म्हणजे बिनु सत्संग विवेक न होई. सत्संगाशिवाय विवेक होत नाही. कारण आपण बघितलं की विवेक हा फार महत्वाचा आहे आध्यात्मिक मार्गामध्ये. हा विवेक म्हणजेच आपल्याला योग्य काय अयोग्य काय ही एक समजण्याची दृष्टी देतो, बुद्धी देतो. आणि इकडे तुलसीदास असं म्हणतात की लोखंडाचा तुकडा आणि पारस, पारस म्हणजे आपल्याकडे म्हटलेलं आहे की ज्याला लोखंड लावलं की ते लोखंड सोनं होतं. पण असा लोखंडाचा तुकडा ज्याला पारस लावला तर तो सोनं बनतो. कशामुळे? तर त्या पारशाचा पारस तुकडा परिसमणी म्हणतो पण त्याच्या संगतीने. म्हणजे आपण सुद्धा तसेच आहोत. लोखंडासारखे साधे अपूर्ण आहोत असं त्याचा अर्थ आहे. पण जर संत सत्पुरुषांच्या सहवासात आपण आलो तर आपण आपलंही सोनं होऊ शकतं, जीवनाचं सोनं होऊ शकतं. दुसरा एक चांगला एक दृष्टांत आपल्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. ते पाण्याचा थेंब असतो ना, जर तो एखाद्या तापलेल्या लोखंडावर पडला ना तर लगेच तो नष्ट होतो, राईट, उडून जातो. तो कमळाच्या पाण्यावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. असा काही काळ पण आला पण मोत्यासारखा चमकतो. आणि हाच जर शिंपल्यामध्ये पडला तर आपलं असं आपल्या याच्यात म्हटलेलं आहे की शिंपल्याचा मोती बनतो, राईट. तो पाण्याचा थेंब असतो, पावसाचा थेंब, तो जर शिंपल्यामध्ये असेल तर त्याचा मोती बनतो. तर तसं आपला जीवनाचं सोनं सत्संगाने होऊ शकतं. म्हणजे परत मी इकडे थोडंसं आवर्त घेतो. म्हणताय की पहिली पायरी आहे जाणीवपूर्वक सच्ची संगती निवडणे, सद्विचारी मित्रांची संगती निवडली, चांगले व्याख्यान, चांगल्या गोष्टी पाहणे, भद्रम करणे ही शृण्या, आपण बोलतो शृण्याम देवा, भगवंता सर्व चांगलं मला ऐकू दे. तर हा पहिला टप्पा झाला. आता आपण दुसऱ्या निसंगत्वावरती डीप डाईव्ह करू. तर आता आपण सत्संगामुळे बघितलं की चांगला सत्संग घडला तर त्याच्यामुळे मनाला आपल्याला समजतं की जगातल्या गोष्टी ह्या नश्वर आहेत. म्हणजे एका उच्च ध्येयाची, मागच्या वेळेला तू म्हणाली होतीस, एका उच्च ध्येयाची वस्तूची आपल्याला ओळख झाली की मग चुकीच्या सवयी, अनावश्यक लोकांची गर्दी, माझं तुझं, काहीतरी फालतू गोष्टीमध्ये वेळ घालवणे, आसक्ती, हे आपोआप गळून पडतं. हे म्हणजे संन्यास घेणं नाही, पण एक मानसिक दृष्ट्या अलिप्तता त्याच्यामुळे निर्माण होते. आणि निसंग म्हणजे काय? तर संघाचा अभाव. म्हणजे असा नाही की काहीतरी तुम्ही सगळं सोडून जा, हे आचार्य म्हणत नाहीयेत. तर एक मानसिक अलिप्तता, शरीराने संसारामध्ये राहायचं पण मनाने अलिप्त राहायचं, सगळ्यांचं चांगलं चिंतायचं, पण चांगलं वाईट जे भलं बुरं जे येईल त्याला तोंड द्यायचं. कमळाच्या पानासारखं पाण्यात राहायचं, चिखलात राहायचं, पण पाणी लागू न देता. असा आता मग विचार करा की आपण नियमितपणे सत्संग करू लागलो, आपलं चांगले ग्रंथ वाचले, संतांचे विचार ऐकले, तर काय होतं मग टीव्हीवरच्या फालतू गोष्टी, रटाळ कार्यक्रम हे बघावेसे वाटत नसे नव्हतं. मग ते नको त्या फालतू गप्पामध्ये रस वाटत नाही, खरेदीचं वेळ कमी होतं, राईट. आपण हे जबरदस्तीने सोडलेलं नसतं. लोक हे साधक जबरदस्तीने सोडत नाहीत. मी बघितले आहेत लोक, हे हळूहळू त्यांच्याशी चांगली सुंदर वाढ झालेली आहे, हे आपोआप सुटत नाही. एक सुंदर एक छोटीशी कथा आहे, राईट. एक सुफी कथा आहे मला वाटते. एक तरुण होता, तो संतांकडे गेला आणि म्हणाला, महाराज मला अध्यात्मामध्ये खूप इंटरेस्ट आहे, मला संसार सोडायचा आहे, मला वैराग्य येऊन दे. तर संत म्हणाले बाळा, तू संसार काय सोडू नकोस, संसार सोडायची काही गरज नाही, संसाराने तुला सोडावे अशी अवस्था येऊन दे. तुझं कर्म तू असं कर की संसाराने तुला सोडावं, संसारात राहून सुद्धा सत्संगाने निसंगत्व तुझ्याकडे यावं अशी अवस्था होऊन दे. किती सुंदर शिकवण दिलेली आहे ना. जबरदस्तीने जे सोडलेलं असतं ना ते कधीच टिकत नाही. उपवास करतात लोक, पण मनामध्ये लाडू दिसतात संध्याकाळचं कधी वाजतील 5 मी खातो, तर मग त्या उपवासाचा काय उपयोग ना. तर खरी निसंगता ती असते तिकडे, जे आपण सोडले ते नॅचरली होतं, ते जाणवत पण नाही. निसंगता म्हणजे द्वेष नाही, आपण कोणाचा द्वेष करत नाही, आपण कुठून पळून जात नाही, फक्त आपण त्यात गुंतत नाही. हा अत्यंत एक महत्वाचा त्याच्यामध्ये गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आता मग निसंगत्व म्हणून निर्मोहत्व येतं, राईट. तर एक परत तुलसी रामायणाची मला एक आठवतो दोहा इकडे. मोह व्याधीन सब मूला असं म्हणतात ते, राईट. म्हणजे मोह हा सगळ्या व्याधी ज्या येतात त्याचं मूळ आहे असं तुलसीदास म्हणतात. तर म्हणजे काय, तर आसक्ती आणि त्याच्यापासून जो मोह येतो त्यांनी सगळ्या व्याधी किंवा प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तीव्र आसक्ती, एक्सेसिव्ह अटॅचमेंट. आसक्ती संपली की माणसाचा मोह कमी होतो. मोह म्हणजे डिल्युजन, ना, डिल्युजन या अर्थाने. मोह म्हणजे गोंधळ, भ्रम, खोटी समजूत, हे माझं आहे, मी अमर आहे,
मला सुखभोग हे जीवनाचं माझं ध्येय आहे, ह्या सगळ्या समजू आहेत म्हणजे मोह. हा जो डिल्युजन असतो त्याचं अज्ञान दूर झालं की मग मी कोण आहे त्याचा खरा बोध व्हायला लागतो. निर्मोहत्व. मोहाचं आकर्षण असतं, त्याच्यामध्ये स्वार्थ असतो, राईट. अगेन मोह आणि प्रेमामध्ये कन्फ्युजन करू नये आपण. प्रेम हे निस्वार्थी असतं आणि प्रेमामध्ये त्याग असतो, राईट. मोहामध्ये स्वार्थ असतं. मोह चंचल असतो आणि मोह समाधान देत नाही. कधी हवं 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 असं वाटत राहतं, अजून अजून अजून. तो तुम्हाला अस्वस्थ ठेवतो. सुख दुःख सर्वांना आपल्याला भोगावे लागतं. हवे नको सगळ्यांना असतं. आणि जे आपल्याला हवंय, योग्य आहे, विहित आहे कर्म, ते आपलं ध्येय आहे, ते आपल्यासाठी आहे चांगलं, त्याच्यासाठी प्रयत्न करणे हे रास्त आहे. पण यश आणि येणं आणि न येणं हे भगवंताच्या हातात आहे. आणि जीवनाचं ध्येय जे आहे ते सर्वोत्तम बनणे नव्हे, तर सर्वोत्तम ध्येयासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणे आणि येईल ती परिस्थिती मानून त्याच्यामध्ये आनंदी राहणे आणि भगवत उपासना करणे हे आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. हे निर्मोहत्व. आणि मला असं म्हणायचंय की जसं जसं हे मन हे भ्रामक गोष्टीपासून, मोहापासून मुक्त होत जातं, रागद्वेषाच्या पाशापासून मुक्त होत जातं, शुद्ध होतं, चित्त शुद्धी साधते, तसं तसं ते अधिक भगवंताकडे, साधनेकडे सहजतेने वळू लागतं. आता मी भगवंत हा शब्द वापरतो, पण भगवंत म्हणजे कुठेतरी मूर्ती आहे आणि मी भजन करत बसलोय, हा एकच अर्थ नाही. हा भक्ती मार्गातला अर्थ झाला. पण ज्ञान मार्गामध्ये आणि इतर मार्गामध्ये, योग मार्गामध्ये वगैरे भगवंतच म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये जे शाश्वत आहे, ते शांत समाधानी आहे, आत्मज्ञान जे आहे तो सिमिलर टू दॅट इज सेम एज भगवंत असं म्हणतोय मी. आणि चित्तशुद्धी आणि एकाग्रतामुळे त्या शाश्वततेकडे आपली वाटचाल होते. म्हणजे इव्हन अर्जुनाचं उदाहरण आहे भगवद्गीतेमध्ये, राईट. 18व्या शतकामध्ये सगळी पूर्ण भगवद्गीता झाली आणि नंतर मग अर्जुन शेवटी म्हणतोय, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. अरे अच्युता, तुझ्या प्रसादाने, तुझ्या कृपेने माझा मोह नष्ट झाला आहे आणि मला खरं ज्ञान मिळालेलं आहे. तर हे म्हणजे मोह नष्ट झाला की खरं ज्ञान ऑटोमॅटिकली मिळालं, राईट. मोहनाश. संपूर्ण अर्जुनाच्या गीता ज्ञानाचं सार हेच आहे की अर्जुनाचा मोहनाश झाला. तर ही म्हणजे निस्संगती ना, ही मला वाटतं ही मी बाह्य अवस्था आहे, मी इथं अडकत नाही. आणि निर्मोहता ही आंतरिक अवस्था आहे, राईट. निस्संगता आपण मी याच्यावर अडकत नाही, पण नंतर निर्मोहता मला हे खरं वाटत नाही. म्हणजे मी ह्याच्यामध्ये म्हणजे असं हे जे आहे हे सगळं चाललेलं आहे, चालून दे, पण मी माझं काम करणार. निर्मोही माणूस कसा वागतो, म्हणजे तो यश आलं की खूप हुरळून जात नाही, कारण त्याला माहिती आहे की हे आज यश आहे, उद्या अपयश पण येऊ शकतं, हे क्षणिक आहे. अपयश आलं तरी हा निर्मोही माणूस कोलमडून जात नाही, कारण त्याला माहिती आहे की हेही क्षणिक आहे. मी आपण मागे बोलले होतं, हे भी नाही रहेगा, ही गोष्ट सांगितली होती. तसं हे निस्संगत्व आहे. प्रशंसा झाली तरी मी फुलून जाणार नाही, टीका झाली तरी मी कोमजून जाणार नाही. ही निर्मोहता आहे. आता हा तिसरा झाला रे निर्मोहता. मग आपण आता पुढच्या याला जाऊ, निश्चल तत्व. तर निश्चल तत्व म्हणजे अनवेवरिंग माइंड असं म्हणता येईल. म्हणजे मोह नष्ट झाले, विचारांची ही अनावश्यक धावपळ थांबली की मन हे निश्चल होतं. सत्य तत्वामध्ये ते स्थिर होतं. जोपर्यंत तलावाच्या आपल्या उदाहरण दिलेलं ज्ञानेश्वरीमध्ये पण आहे हे उदाहरण. जोपर्यंत तलावाच्या पाण्यावरती लाटा आहेत ना, पाणी असं गढूळ आहे किंवा ते हलतंय, त्याच्यामध्ये चंद्रबिंब स्पष्ट दिसत नाही, तसंच मनाच्या लाटा शांत झाल्याशिवाय आत्म्याचं दर्शन होत नाही. मन निश्चल होणं, शांत होणे ही जीवनमुक्तीची एक प्रायमरी पूर्वअट आहे. म्हणजे मोह गेल्यावरच पुढची स्टेट आहे. निश्चल तत्व, स्थिर तत्वज्ञान, अचल तत्वाशी आपली संबंध, आत्मज्ञान. निश्चल तत्व म्हणजे जे ज्ञान जे कोणत्याही परिस्थितीत डळमळत नाही. मी म्हणालो त्याप्रमाणे सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जय. म्हणजे चित्तशुद्धी त्यांनी साधते आणि चित्तशुद्धी झाल्यावरती भगवंत जवळच आहे आणि भगवंताच्या कृपेने शेवटी जीवनमुक्ती सहज साध्य आहे. निश्चल तत्वे जीवनमुक्ती. आणि अगेन मुक्ती म्हणजे काय, आपला शास्त्र म्हणतात की मुक्ती म्हणजे अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि शाश्वत सुखप्राप्ती. हे मागच्या याच्यामध्ये मी बोललो होतो. आणि उदाहरण सांगायचं तर नुसतं आपण पोहण्याचं पुस्तक वाचलं तर आपण पोहायला शिकू का? पाण्यात उतरून धडपडून अनुभवानेच पोहायला येतं. आणि एकदा पोहायला आलं की आयुष्यभर कोणी माणूस ते विसरत नाही, ते निश्चल झालं. तसंच हे तशीच एक गोष्ट आहे. समर्थ रामदास स्वामींचा आहे ना, त्यांच्या समासामध्ये नवविधा भक्ती लिहिलंय. याच्यामध्ये शेवटची नवविधा भक्ती त्यांनी सांगितलं ना, की आत्मनिवेदन. राईट. आत्मनिवेदन म्हणजे आत्मतत्वाशी एकरूपता.
मी चैतन्य आहे ह्याच्याशी हे समजणं. आणि हे आत्मज्ञान नुसतं वाचून ऐकून मिळत नाही, ते अनुभवाने मिळतं. आणि ते एकदा मिळालं की कधी पण जात नाही. हे 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 आचार्य असं म्हणतात की सत्संगत्वे निस्संगत्व आणि शेवटी जीवनमुक्ती. जीवोहम ते शिवोहम. मी जीव आहे ते मी शिव आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि अगे मी परत पहिल्यापासून जातोय की जीवनमुक्ती म्हणजे काय, तर जिवंतपणीच मिळणारा मोक्ष. मरणानंतर मिळणारा मोक्ष वेगळा असेल, पण याच देहात आत्ताच याच जन्मात मिळणारी मुक्ती. राईट. तर आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो. ऍक्च्युली मी आता जस्ट आता अरंगेतरांच्या प्रोग्रामवरून आलो आणि अत्यंत सुंदर प्रोग्राम होता. आणि तिकडे ते ना एक गुणी नर्तिका होती आणि तिने गजेंद्र मोक्षाची कथा आपल्या नृत्यातून अगदी अप्रतिम भावपूर्णरित्या सादर केली. आणि मी विचार करत होतो, कारण मला बोलायचं होतं इकडे जीवनमुक्तीबद्दल. मी म्हटलं काय चाललंय हे, आणि थोडासा विचार करा. आणि मला एकदम डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला. हे काय म्हणतात की, तर ती गोष्ट तुम्हाला माहिती असेल, ती सांगतो आधी. तर गजेंद्र मोक्षाची म्हणजे कथा अशी आहे की गजेंद्र हा म्हणजे हत्ती हा एक बलदंड असा हत्तींचा राजा होता. आणि आपल्या कुटुंबासमवेत हत्ती आणि इतर लोकांसमोर तो एका तलावामध्ये जलक्रीडा करत होता. म्हणजे तो पाण्यामध्ये होता आणि प्रचंड ताकदवान होता आणि त्याला खूप अहंकार होता. कुटुंब सगळे मान देत होतं आणि मोहामध्ये तो अगदी सगळ्यांवरती मजा करत होता तिकडे. तर तिथे अचानक एक मगर आली आणि त्यांनी तिचा त्याचा हत्तीचा पाय पकडला. म्हणजे हा मगर म्हणजे दुसरं काय नाही, म्हणून काळ किंवा संसारामधली मृत्यूची पकड आहे. आणि गजेंद्रांनी त्याच्याबरोबर फाईट केली. असं म्हटलं जातं की कित्येक वर्ष ही फाईट चालली. गजेंद्रांनी शेवटी आपली सगळी ताकद पणाला लावली. त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा त्याला मदत केली, त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला. पण मगरीची ताकद आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये जास्ती असते. जसा वेळ गेला तसं सगळ्यांना कळलं की आता गजेंद्र काही सुटत नाही. कुटुंबालाही कळलं की हा काय वाचू शकत नाही. आणि मग सगळे त्याला गुड बाय करून निघून जातात. मरणाच्या दारामध्ये अशा हतबल गजेंद्राला सोडून निघून जातात. आणि इकडेच हा श्लोक, आपल्या श्लोकाचा प्रवास सुरू होतो. निस्संगत्व. राईट. गजेंद्रला ज्यावेळेला त्याचे कुटुंबीय सोडून जातात त्यावेळेला त्याला आयुष्यातल्या पहिल्यांदा त्याला अत्यंत कठोर सत्याची जाणीव झाली. निस्संगत्व. त्याला कळलं की जगामध्ये कोणीही कोणाचं कायमचं नाही. सर्व नाती एका मर्यादेनंतर संपतात. आणि मग हळूहळू निर्मोहत्व आलं. राईट. एकदा ती आसक्ती संपली, सत्य कळलं की मग त्याच्या मनामधला एक मोठा भ्रम मोह दूर झाला. मी राजा आहे, माझी ताकद खूप आहे, मी खूप मोठा आहे, हे सगळे लोक आहेत ते माझे ऐकतायत, मी कोणालाही हरवू शकतो, हा सगळा मोह निघून गेला. हे निर्मोहत्व त्याला कळलं की माझी ताकद शून्य आहे आणि प्रपंचात गुंतणं व्यर्थ आहे, कारण हे प्रपंचातले माझे सगळे सखे सोबती हे मला सोडून गेलेले आहेत. आणि मग हळूहळू हा अहंकार आणि मोह नष्ट झाल्यावरती मदतीसाठी याचना कोणाकडे करायची? भगवंताकडे. त्याचं शांत चित्त झालं आणि त्याने एक कमळ तोडलं आणि संपूर्ण शरणागतीने त्यांनी भगवान श्रीहरीचा टाहो फोडला. आता त्याच्या मनामध्ये ईश्वर शिवाय दुसरा कोणताच विचार नव्हता. आणि मग जेव्हा त्याचं मन हे एकाग्र आणि निश्चल झालं तेव्हा प्रत्यक्ष भगवंत नारायण तिथे गरुडावर स्वार होऊन आले आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्रीने मगरीचा वध केला आणि गजेंद्राला त्याच्या पाशापासून मुक्त केलं. ही जीवनमुक्ती हे भगवंतांनी प्रत्यक्ष केलं. म्हणजे ही जी पौराणिक कथा आहे ना, ही तुमच्या माझ्या आयुष्याची कथा आहे. आपण या संसाराच्या सागरामध्ये आनंदाने जलक्रीडा करतोय. राईट. आपल्याला वाटत पण नाही त्याच्याबद्दल. माझं कुटुंब, माझा पैसा, माझी नोकरी हे मला तारतील, मी काय, कोण मला हरवेल. पण मगरीने पाय पकडला म्हणजे आयुष्यामध्ये एखादं मोठं संकट आलं किंवा शेवटी म्हातारपण आलं की मग समजतं. आणि त्यासाठी आपण का वाट बघायची ना, शेवटची त्या वेळासाठी वाट का बघायची? त्यासाठीच आपण सत्संगाची कास धरायला पाहिजे. इथे तुम्ही जो आपण ग्रंथावर विचार करतो हा सत्संगच आहे. ह्या अशा सत्संगामुळे संसारामध्ये राहून कमळाच्या पानासारखं निस्संग राहण्याची कला आपल्याला जमेल. हा मला असं वाटतं की हा दिलेला एक फॉर्म्युला आहे सामान्य माणसांना, की कसं जीवनमुक्ती मिळवावी. तर त्याच्या ह्या स्टेप्स दिलेल्या आहेत लॅडरच्या. आणि शेवटी अभ्यास हेच मुख्य वाटतं मला. अभ्यासाशिवाय काही होत नाही. आणि प्रत्येक स्टेप, कारण काय आहे, तुम्ही पूर्ण ती स्टेप ओव्हरकम केली तसं होत नाही ना, कारण सतत तुम्ही आयुष्य जगत असता, खूप सारे प्रसंग घडत असतात आजूबाजूला. त्यामुळे यू मे कम बॅक, यू मे गो अप अगेन. सो हे बॅक अँड फोर्थ. पण अभ्यासानेच ते शक्य होईल.
तर निर्मोह होणं हे खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं, कारण हे जे सगळे संत होते ते सगळे संत हे निर्मोही होते. ते कशाचाच त्यांना मोह नव्हता. आपण बघितलं तुकाराम महाराजांचं, की त्यांनी एवढं ते धन शिवाजी महाराजांनी पाठवलं तरी ते म्हणाले, अवघे हे धन मृत्तिके समान. तर त्यामुळे ती एक निर्मोही लेव्हल येणं पण खूप महत्वाचं आहे. आणि काम क्रोध हे दोघांच्याही वरती विजय मिळवला पाहिजे. काम क्रोध जर रिकामे म्हणजे निघून गेले तर निश्चितच मग ते निर्मळ मन आणि निश्चल तत्व ते तसं होऊ शकेल. सत्संग महत्वाचा आहे. आणि तुम्ही जो सत्संगाचा अर्थ सांगितलात तोही खूप छान सांगितलात, कारण लोकांना असं वाटतं की आपण देवळात जाऊन बसलो, काहीतरी जोरजोरात काय ते ड्रम्स वाजवले आणि गाणी बिणी म्हटली, देवाची भजनं म्हटली की आपल्याला हे साध्य होईल. तर तसं होत नाही. हे सगळं खूप इट्स इट्स व्हेरी सटल, आणि हे प्रत्येकालाच ही साधना करावी लागते. जर समजा मला बारीक व्हायचं आहे तर दुसऱ्यांनी व्यायाम करून कसा चालेल? हा प्रत्येकाने स्वतःच करायला पाहिजे. आणि इट्स व्हेरी सटल. It is not a generic medicine which like or it's not a generic like one shirt fits all kind of a thing. आणि हे इतकं सोपं नाही आहे. कित्येक म्हणजे भले भल्यांचं मी ऐकते की मेडिटेशन 12 वर्ष करतात, 14 वर्ष करतात, तरी सुद्धा त्यांना त्याच्यातनं काही फारसं रिअलायझेशन होत नाही किंवा काही फारसा विशेष काही फरक पडलाय असं वाटत नाही. जर खरंच काही साध्य करायचं असेल तर ह्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत, सत्संग केला पाहिजे. आणि ह्या जगातल्या ह्या सगळ्या ज्या अटॅचमेंट्स आहेत त्यांच्यापासनं निसंगत्व, त्या सगळ्याची अटॅचमेंट कमी झाली पाहिजे आपोआप. आणि त्यांनी आपोआपच जर अटॅचमेंट कमी झाली तर मोहही आपोआपच कमी होतो. आणि अशा मनामध्ये परमेश्वराची ध्यानधारणा होऊन काही जीवनमुक्तीच्या बाजूनी प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवास आहे राईट. आणि प्रवासाचा मंत्र हा एकच आहे, गोविंद. आता आपण गोविंदाचं बघितलं की ज्ञान, कर्म, भक्ती हे वेगवेगळे मार्ग आहेत त्याचे. आपण भारतीय तत्वज्ञानाने ज्ञान मार्ग दिलेला आहे, भक्ती मार्ग दिलेला आहे, भक्ती योग आहे, कर्मयोग आहे, मागच्या वेळेला आपण थोडंसं बोललो, राजयोग आहे. तर एक किंवा अनेक मार्ग सुद्धा वापरू शकतो. टिपिकली एकाच मार्गावरून जावं लागतं आपण ज्यावेळेला नेहमीचा रोड म्हणतो त्यावेळेला, पण इकडे आपण मल्टिपल रोड्स करू शकतो. तर तसं तो पण आपल्याला भगवंतानी एक दिलेली आहे. आणि बाह्य कर्मकांडाची पेक्षा आंतरिक शुद्धी तू म्हणलीसप्रमाणे ही फार महत्वाची आहे. आणि शेवटी मानवी मन आणि आत्म्याला जोडण्याचं काम ही शुद्धी, चित्तशुद्धी हे करते. आणि आचार्यांचा मंत्र एकच आहे, आधार एकच आहे, गोविंद भज गोविंदम, भज गोविंदम. सत्संगामध्ये गोविंदाची चर्चा करा, निसंग म्हणजे गोविंदाचं स्मरण होईल, निर्मोह म्हणजे गोविंदाचं प्रत्यक्ष दर्शन होईल, आणि निश्चलतेमध्ये गोविंदाशी ऐक्य साधता येईल. आणि जीवनमुक्तीमध्ये तर काय, फक्त गोविंद गोविंद गोविंद. साधना ही प्रत्येकाने करायला पाहिजे, आणि साधक असणं यात काहीच चुकीचं नाही. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की भल्यांना 12 13 वर्ष मेडिटेशन करतात, रोज ध्यानधारणा करतात, तरी सुद्धा त्यांना अनुभव येत नाही. हा प्रवास आहे. प्रत्येकाला किती दिवस लागतील, किती वर्ष लागतील, किती जन्म लागतील काही सांगता येत नाही, पण प्रवास चालू राहायला पाहिजे आणि योग्य दिशेने चालू राहायला पाहिजे. बरोबर. आणि भगवंताच्या दरबारामध्ये काळ हा प्रकार नाही. त्यामुळे आपण म्हणतो की किती काळ लागेल, हा काळ लागेल, ता काळ लागेल, तो आपण एन्जॉय करावा प्रवासाचा काळ. ऍक्च्युली स्वतःकडून स्वकडे जाणारा प्रवास आहे राईट हा. आपण म्हणतो डिस्टन्स म्हणजे काय, प्रवास म्हणजे शेवटी काय डिस्टन्स कव्हर करणे. इथे स्वपासून स्वकडे, स्वला जाणून स्वस्थ होणे. निसर्गदत्त महाराजांचं एक सेंटेन्स आहे ते, स्वला जाणून स्वस्थ व्हा. तर तसा हा प्रवास आहे. त्यामुळे एन्जॉय द राईड, सिट बॅक, रिलॅक्स, एन्जॉय द राईड असं म्हणतात तसं. खरंय तेच. हा, चालेल, मग थांबूया. पुढल्या आठवड्यात आपण 10व्या श्लोकाकडे वळूया आणि 10व्या श्लोकाचा आपण आपला अभ्यास असाच चालू ठेवूया. भेटूया पुढल्या रविवारी. नमस्कार.